सध्या सर्वत्र सोयाबीनची पेरणी करून 1 ते दीड महिन्याचा कालावधी पूर्ण झालाय. काही दिवसामध्ये सोयाबीनची शाखीय वाढवस्था संपुष्टात येईल. त्याच वेळेला ठिकठिकाणी सोयाबीन पिवळं पडतंय. त्याची वाढ खुंटलेली दिसते. पाने अतिशय छोटी तयार होत आहेत. जर ही परिस्थिती सुधारण्यास आपण काही उपाययोजना केल्या नाहीत, तर फुलांची संख्या कमी होते, शेंगा कमी लागतात आणि शेंगेमध्ये दाणे पोचत नाहीत. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, ही समस्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेची आहे. लोह आणि जस्त हे सूक्ष्म अन्नद्रव्य पिकास पुरेशा मात्रेमध्ये मिळत नाही आहे. हे त्याचेच संकेत आहेत. जोवर ही कमतरता आपण भरून काढत नाही, तोपर्यंत झाडांचा सर्वांगीण विकास होणार नाही. महाराष्ट्रामध्ये चुनखडीयुक्त जमिनी आहेत. अशा जमिनींमध्ये हमखास या अन्नद्रव्याची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीमध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात बरं? सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आपण फवारणी किंवा आळवणीमधून करू शकतो. फवारणी करून सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता पूर्ण करणं खूप सोपं आहे. आपण पिकांवर चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी. काही चिलेटेड स्वरूपातील सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह आणि जस्तासोबत इतरही सूक्ष्म अन्नद्रव्येही असतात, जसे की बोरान, मंगल, मॅंगनीज, मॉलिब्डिनम. त्यामुळे इतर अन्नद्रव्याची कमतरताही भरून निघते. नवीन येणारी पानं गडद हिरव्या रंगाची तयार होतात. पानं मोठी होतात, त्यामुळे प्रकाश संश्लेषण चांगले होते. खोडामध्ये जास्त साखर साठते. पुढे जाऊन फुलांची संख्या वाढते. फुलांचे शेंगेमध्येच रूपांतर चांगल्या प्रकारे होते. शेंगा चांगल्या पोसल्या जातात आणि पुढे जाऊन दाण्यांमध्ये तेल देखील वाढतं. या अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एखाद्या टॉनिकची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात येईल. टॉनिकच्या फवारणीमुळं थोडीफार काळोख येईल, पण मूळ समस्या जी सूक्ष्म अन्नद्रव्याची आहे ती भरून निघणार नाही. अशा टॉनिकच्या फवारणीमुळं पाणी पाजवून तहान मात्र भागेल, पण आतील आग विझणार नाही. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.